मराठी बालभारती इयत्ता चौथी कविता 19वी हे कोणगे आई. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे? उत्तर आहे, पाखरांसारखी शीळ वारा वाजवत आहे. 2. कवी घाबरून का पळाला? उत्तर आहे, प्रतिध्वनी ऐकल्यामुळे कवी घाबरून पळाला. 3. कवितेत घडलेल्या घटना कोणामुळे घडल्या? उत्तर आहे, कवितेत घडलेल्या घटना वाऱ्यामुळे घडल्या. प्रश्न चौथा आहे, कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या? उत्तर आहे, हाका मारल्यावर कवीने वाकुल्या ऐकल्या. प्रश्न दुसरा आहे, खालील गोष्टींसाठी कवीने कोणते शब्द वापरले आहेत? अ. वडांच्या पारंब्या. यासाठी कवीने वडाची दाढी असा शब्द वापरला आहे. 2 नंबर आहे, दाट झाडातून पानातून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणारा आवाज. यासाठी कवीने कवितेत शीळ असा शब्द वापरला आहे. ई. वावटळ. वावटळ या शब्दासाठी कवीने मंडळ हा शब्द वापरलेला आहे. प्रश्न तिसरा आहे, तुम्ही कधी एखाद्या गोष्टीला घाबरला होतात का? त्यावेळी तुम्हाला काय अनुभव आला? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतः लिहायचं आहे.